नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ईव्हीएम विषयीची. सोलापूरमध्ये निवडणुकीमध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या या ढाब्यावर आढळल्या. काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला. तर निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी उमेश पाटलांनी केली आहे. 29 टेबलवरती मतदान केंद्र क्रमांक 21 फक्त बाकी आहे साहित्य घ्यायचं. एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणारं प्रशासन, दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहोळमध्ये पाहायला मिळाला. ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात, त्या मशीन चक्क एका खासगी ढाब्यावर बेवारस आढळल्या. लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरीसारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय. ईव्हीएम मशीन तर हँडल करत नसतात. ईव्हीएम मशीनला कोणतं तरी वाहन असतं, जनरली एसटी असते किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल तर एखादा ॲक्वायर केलेलं, हायर केलेलं वाहन असतं. परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कसं, हा प्रश्न आहे. खरं तर ईव्हीएम वर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतोय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळबेरं करून मदत करतो. मोहोळमधील एका ढाब्यावर 2 ईव्हीएम मशीन संशयास्पदरित्या पडून होत्या. मी तो स्वराज हॉटेल समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जीपीएस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेटे म्हणजे. मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे. बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्व्हच्या बॉक्समध्ये घातलं गेलं. असं तर झालं नाही ना, हे तपासून बघावं लागेल. संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे. ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळेझाक होणं सवाल उपस्थित करते. जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉइंग रूममध्ये ठरवले जातील का? हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे. मोहोळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे. पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा. काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे. आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं, परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात. म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय. ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे. वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय, तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई मी तो स्वराज हॉटेल समोर आहे. प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या. त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नव्हतं. आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत. प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय. पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेह संमेलनात पाकिस्तानी गीतावर डान्स करण्यात आला. या प्रकरणी भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर या स्नेह संमेलनामध्ये पाकिस्तानी गाण्यावर
नृत्य करण्यात आलं. हे स्नेहसंमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होतं. यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणात उमरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्कूलमध्ये 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ए मध्य मुजाहिद तेरी एल्गार का है हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले. या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले. त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तर आता या ज्या शाळेमध्ये हे गीत गायलं गेलं आहे, त्याच्यावर डान्स झाला आहे, त्या शाळेकडून प्रशासनाकडून यावर काही स्पष्टीकरण येतं का ते बघावं लागेल. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे. 6.25 वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर नव्या उद्योगांमधून येत्या काळामध्ये मोठ्या संख्येनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्यानं उत्तर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. यामुळे त्रास देण्याची पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही असं ते म्हणाले. झुंडशाही, गुंडशाही कुठल्याही MIDC मध्ये खपून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार असं मोहन भागवत म्हणाले. तर निवृत्ती घेतल्यानंतरही माझं कार्य सुरूच राहणार असंही ते म्हणाले. हिंदू व्यक्तीचा संघाचा सरसंघचालक हा बनू शकतो हिंदू व्यक्तीच असंही त्यांनी स्पष्ट केलं. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात आमंत्रण देणार आहात का असा सवाल संजय राऊतांनी केला. याबाबत मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं असता असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. सोलापूरच्या मोहाळमध्ये निवडणुकीनंतर EVMच्या पेट्या ढाब्यावर आढळल्या. उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन ताब्यात घेण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा पूर्ण करण्याची मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे. तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असंही ते म्हणाले. रायपूरमध्ये माओवाद्यांच्या संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक झाली. अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थिती लावली. बैठकीमध्ये माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जातीय. बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांचा अजून एक कारनामा समोर आलाय. चेंबूर इथल्या डेल्ना इमारतीमध्ये अनधिकृतरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुशील रहेजानं केल्याचं समोर आलं. इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून हा आरोप करण्यात आलाय. साताऱ्यातील कराडमध्ये वाघेरी पंचायत समितीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच गुलालाची उधळण केली. हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या बहिणी अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा त्यांनी केलाय. तर उद्या निकाल लागणार आहे आणि त्यापूर्वीच गुलाल उधळल्यानं चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती होऊन सुद्धा गैरहजर राहिलेल्या 119 शिक्षक, सहशिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयोगाच्या आदेशावरून शनिवारी रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल 119 अधिकारी, कर्मचारी 4 आणि 6 रोजी आयोजित निवडणूक प्रशिक्षणाला आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर होते. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. संभाजीनगरमध्ये झडपी निवडणुकीदरम्यान उमेदवारांचा राडा पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचे उमेदवार अपक्ष उमेदवारांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. गंगापूर शहरामध्ये उमेदवारांची पोलिसांसमोरच ही हाणामारी झाली अशी माहिती समोर आलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर या ठिकाणी झडपी निवडणुकीदरम्यान हा राडा झाला आहे. याच्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये ही हाणामारी झाली आहे. आणि मुख्य म्हणजे यावेळेला पोलीस सुद्धा उपस्थित होते. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अविनाश कांडजे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अविनाश, काय सांगाल, नेमकं काय घडलं गंगापूरमध्ये?
फराह, हा संपूर्ण जो प्रकार आहे तो गंगापूर पोलीस स्टेशन समोरचा आहे. गंगापूरमध्ये काल मतदान प्रक्रिया पार पडली. त्याच वेळी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार मुंदडा यांच्यात काही वाद झाला होता आणि त्याच वादाची तक्रार देण्यासाठी हे आज गंगापूर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र त्याच वेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांच्या बाजूचे कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत होते आणि या कार्यकर्त्यांमध्ये आणि या दोन्ही उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यासमोरच हा संपूर्ण प्रकार झालाय. तर पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करतायत. तरी देखील हे दोन्हीही उमेदवार आपला आफाक होऊन एकमेकांवर मोठ्या प्रमाणात तुटून पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बातमी आहे सांगलीमधून. चंदा तारा यांच्या पाठोपाठ आता हिरकणी नावाची तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित होणारी हिरकणी ही आता तिसरी वाघीण ठरलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्रीमध्ये आणलेली ही वाघीण कोयना अभयारण्यात कोअर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आणि त्यानंतर कोयना अभयारण्यात कोअर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित ठिकाणी तिला सोडण्यात आलं. पेंच व्याघ्र प्रकल्पामधील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून गुरुवारी 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता या वाघिणीला पकडलं होतं आणि त्यानंतर 850 किलोमीटरचा प्रवास करून तिला सह्याद्रीमध्ये आणलं. नंतर बोटीनं प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात तिला आणण्यात आलं. पाहुयात पुढची बातमी. जेजुरी गडावर बैल उधळला, त्यामुळे भाविकांची धावपळ झाली. पूजेसाठी शर्यतीचा बैल जेजुरी गडावर आणण्यात आला होता, मात्र अचानक हा बैल उधळला आणि सैरावैरात धावत सुटला. त्यामुळे भाविक घाबरले आणि त्यांची धावपळ उडाली. वळीवात पुढच्या बातमीकडे. वीर जिजामाता भोसले उद्यानामध्ये पुष्पोत्सव भरलेला आहे. यंदाच्या 29व्या पुष्पोत्सवात रंगीबेरंगी फुलांपासून बासरी, तबला, पेटी, वीणा, सतार यासारखी संगीत वाद्य साकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मंगेशकर यांची प्रतिकृती यंदा आकर्षणाचा विषय या ठिकाणी ठरतीये. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाण्याच्या शेगावात संत गजानन महाराजांना प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले. यंदा प्रकट दिन सोहळ्यामध्ये 1029 दिंड्या सहभागी झाल्या. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. जळगाव शहरातील कांचननगरमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा परिधान करत गजानन महाराजांचा जयघोष करत मोठ्या संख्येनं भाविक यामध्ये सहभागी झाले. रत्नागिरीच्या कशेडी गावात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विधिवत अभिषेक आणि होम हवनानं मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. मनमाड शहरामध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. अमरावतीमध्ये गझल संमेलनाचा दुसऱ्या दिवशी गझल गायकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान ही गझल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गझल प्रेमींनी हजेरी लावली. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. वाढीव वेतनाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी आक्रमक झाले.
येत्या 3 दिवसामध्ये वाढीव वेतनाची रक्कम द्यावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात एकटी असताना स्वतःची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचा आमिष दाखवून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळेगावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. 2 पाणी पुरवठा योजना आहेत तरी सुद्धा गावाला पाणी मिळत नाहीये. तातडीनं पाणी पुरवठा करा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली. मुंबई पुणे मार्गावरील शेडुंग टोल नाक्यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. टोलवरील फास्टॅग स्कॅनर चालत नसताना टोल वसुली करण्यात आली. यामुळे महामार्गावरील वाहनधारकांना नाहक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आणि त्यामुळे इथले लोक संतापले. चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतातील टरबूज खराब झाले. त्यामुळे ते फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय तर शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांद्याच्या दरात फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक नसल्याचं अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी म्हटलंय. तर वाहतूक खर्च कमी करण्यामुळे पर्यायानं महागाईचा दर कमी होण्याची अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्जतमध्ये अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पुण्याच्या मंचरमध्ये सलून व्यावसायिकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात फिरोज शेख याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरामध्ये वडगाव वॉर्डातील चिंतामणी रेसिडेन्सी भागामध्ये एका कुलूपबंद घरात चोरी झाली. चोरट्यांनी तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या करावे गावात मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या कार चालकानं अनेक वाहनांना धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही तर अनेक वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिघा परिसरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून 2 गटांमध्ये सतत हाणामारीच्या घटना घडतायत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर रबाळे MIDC पोलिसांची कार्यपद्धती आणि गुन्हे नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुर्भेतील वाहनतळावर दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली. आगीत वाहनं जळून मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशीमधील APMC मार्केट परिसरातील टर्मिनलमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुग्राममध्ये भरधाव कारनं शाळेला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला जोरदार धडक दिली. यामध्ये विद्यार्थिनी ही गंभीर जखमी झाली. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यामध्ये मोकाट वळूचा कहर पाहायला मिळाला. भर रस्त्यात अचानक वळूनं हल्ला केला आणि एका महिलेला तसंच तिच्या अवघ्या 2.5 वर्षांच्या चिमुकलीला उचलून दूर फेकलं. या हल्ल्यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.